नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज प्रक्रिया काय असते आणि कोणत्या व्यक्तीला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळतो, ॲप्लिकेशन ऑफलाईन कसं भरायचं, A to Z प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. संजय गांधी निराधार योजना या योजनेचं एज लिमिट काय असेल आणि पात्रता काय असेल आणि अर्ज प्रक्रिया काय असेल हे सविस्तर आपल्याला बघायचं आहे. चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. बघा, संजय गांधी निराधार योजना अर्ज कसा करावा. आता आपल्याला सर्व इन्फॉर्मेशन या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. व्हिडिओला स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. संजय गांधी निराधार योजना ही कोणाला मिळते आणि कोण पात्र असते हे सविस्तर आपल्याला बघायचं आहे. संजय गांधी निराधार म्हणजे काय? संजय गांधी निराधार योजना ही महाराष्ट्र सरकारची एक सामाजिक सुरक्षा योजना आहे. ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू व्यक्तींना आर्थिक मदत पुरवण्यासाठी आहे. वृद्ध, विधवा, अनाथ, दिव्यांग आणि गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींना दरमहा आर्थिक मदत दिली जाते. आता कोणाला लाभ मिळतो तर बघा, या ठिकाणी कोणकोणत्या व्यक्तीला, वृद्ध असेल किंवा विधवा असेल किंवा अनाथ असेल किंवा दिव्यांग असेल आणि गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला दरमहा आर्थिक मदत दिली जाते. पुढे बघा, या योजनेचं मुख्य वैशिष्ट्य काय असेल तर मुख्य वैशिष्ट्य आहे लाभार्थींचं 65 वर्षावरील वृद्ध व्यक्ती. बघा, कोणत्या व्यक्तीला मिळते? 65 वर्षावरील वृद्ध व्यक्ती असेल त्या व्यक्तीला 18 वर्षावरील विधवा महिला, 65 वर्षावरील वृद्ध व्यक्तीला सुद्धा मिळते आणि 18 वर्षावरील विधवा महिलांना सुद्धा मिळते. अनाथ मुले 18 वर्षापर्यंत आणि दिव्यांग व्यक्ती 40% किंवा अधिक अपंगत्व, गंभीर आजारग्रस्त असलेल्या व्यक्तीला लाभ मिळतो. आर्थिक मदत किती दिली जाते तर बघा, दरमहा आर्थिक मदत किती दिली जाते? लाभार्थ्याला दरमहा ठराविक रक्कम दिली जाते. आता दर महिन्याला किती रक्कम ठराविक आहे? उदाहरणार्थ बघा, 600 ते 1000 रुपयेपर्यंत दरमहा आर्थिक लाभ दिला जातो. आता अर्ज करण्यासाठी कोणकोणते कागदपत्र आवश्यकता आहेत तर बघा, कागदपत्रे आहेत: आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, वैद्यकीय प्रमाणपत्र, दिव्यांग किंवा आजारी असल्यास वैद्यकीय प्रमाणपत्र लागेल तुम्हाला. संबंधित परिस्थिती दर्शवणारे इतर दस्तावेज तुम्हाला या ठिकाणी अर्जासोबत जोडायचे आहे. तर बघा, हे सर्व तुम्ही डॉक्युमेंट पाहिला आणि संबंधित जे तुमच्याकडे आवश्यकता डॉक्युमेंट असेल ते डॉक्युमेंट तुम्ही या ठिकाणी अर्जासोबत जोडायचे. उद्देश काय असेल? गरजू लोकांना आर्थिक सहकार्य देऊन त्यांचे जीवनमान उंचावणे आणि त्यांना मूलभूत गरजा भागवण्यासाठी मदत करणे. अर्ज कसा करायचा? लाभार्थींना त्यांच्या जवळचा तहसील कार्यालय, जिल्हा समाज कल्याण कार्यालय किंवा ग्रामपंचायतमध्ये संपर्क साधून अर्ज करावा. तर बघा, तुम्ही कोणत्या ठिकाणी एक तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही अर्ज सादर करू शकता. समाज कल्याण कार्यालय किंवा ग्रामपंचायतमध्ये संपर्क साधून किंवा तुम्ही प्रत्यक्ष भेटून तुम्ही त्या ठिकाणी अर्ज सादर करू शकता. काही ठिकाणी ऑनलाईन अर्जाची सुविधा उपलब्ध असते. तर बघा, काही ठिकाणी ऑनलाईन अर्जाची सुविधा उपलब्ध असते, काही ठिकाणी ऑफलाईन सुविधा उपलब्ध असते. ज्या पद्धतीने तुमच्या एरियामध्ये जसं जी पद्धत ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन असेल ती पद्धत तुम्ही यूज करून तुम्ही त्या ठिकाणी अर्ज सादर करायचे. योजना समाजातील दुर्बल घटकांना आधार देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. पात्रता काय असेल या योजनेसाठी? संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत पात्रतेचे निष्कर्ष खालीलप्रमाणे आहेत. व्हिडिओला स्किप करू नका. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बघा, पाहिलं होतं आपण 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक पात्र असेल, 18 वर्षावरील विधवा महिला पात्र असेल, 6 महिन्यापेक्षा मोठ्या अनाथ मुलांना लाभ दिला जातो
दुसरा आहे उत्पन्नाची मर्यादा असेल. उत्पन्नाची मर्यादा किती असेल? अर्जदारांचे वार्षिक कुटुंब उत्पन्न ग्रामीण भागात 21,000 पेक्षा कमी असावे. तर बघा, अर्जदारांचे वार्षिक कुटुंब उत्पन्न ग्रामीण भागामध्ये 21,000 पेक्षा कमी असावे. तेव्हाच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. शहरी भागासाठी वार्षिक उत्पन्न किती असेल? 24,000 पेक्षा कमी असेल तेव्हा शहरी भागातले जे उमेदवार असेल, जे लाभार्थी असेल त्यांना लाभ मिळणार आहेत. 24,000 पेक्षा कमी उत्पन्न असेल तेव्हाच. आता आर्थिक दुर्बलता बघा, अर्जदाराकडे कुठेही कमाईचे साधन नसावे. हे लक्ष द्यायचं आहे. अर्जदाराकडे कुठेही कमाईचे साधन नसावे. कुटुंबाकडून आर्थिक मदत मिळत नसेल तर अर्जदार पात्र ठरतो. बघा, कुटुंबाकडून त्यांना आर्थिक मदत मिळत नसेल तर तो लाभार्थी या योजनेसाठी पात्र ठरतो. दिव्यांगसाठी बघा, 40% किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेली व्यक्ती, बघा 40% किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेली व्यक्ती यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक आहे. तर तुम्हाला या ठिकाणी बघा, दिव्यांग असेल तुम्ही, 40% किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेली व्यक्ती, तुम्हाला यासाठी काय करावं लागेल? या योजनेसाठी तुम्हाला वैद्यकीय प्रमाणपत्र तुम्हाला या अर्जासोबत जोडायचं. तेव्हाच तुम्हाला या योजनेचे लाभ मिळणार आहेत. 5वा मुद्दा आहे गंभीर आजार. असा व्यक्ती ज्यांना उपचारासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्याची गरज आहे, डॉक्टराकडून प्रमाणित वैद्यकीय अहवाल आवश्यकता. तर बघा, अशा व्यक्ती त्याला गंभीर आजार असेल, त्या व्यक्तीला आर्थिक सहाय्याची गरज असेल तर त्यांनी काय करायचं? डॉक्टराकडून प्रमाणित वैद्यकीय अहवाल आवश्यक अहवाल घेऊन घ्यायचं आहे आणि या अर्जासोबत जोडून द्यायचं आहे. 6 नंबरचा इतर पात्र गट बघा, कौटुंबिक आधार गमावलेल्या अनाथ मुले. बघा, कौटुंबिक आधार नसलेल्या अनाथ मुलं, घटस्फोटित महिला किंवा परित्यक्त महिलांचे अर्ज करू शकता या योजनेमध्ये. पात्र नसलेल्या व्यक्ती कोण असेल? तर बघा, ज्या व्यक्ती शासकीय नोकरीत आहेत किंवा नियमित मासिक उत्पन्न आहे, ज्या व्यक्तींना इतर शासकीय योजनांतर्गत आधीपासून मदत मिळत आहे किंवा कुटुंबाकडून पुरेसा आर्थिक आधार मिळत असल्यास असे व्यक्ती कुटुंबाकडून आर्थिक आधार मिळत असल्यास तर हे व्यक्ती आहे या योजनेसाठी पात्र नसणार. तर बघा, ज्या व्यक्ती शासकीय नोकरीत आहेत किंवा नियमित मासिक उत्पन्न आहे, ज्या व्यक्तींना इतर शासकीय योजनेत अंतर्गत आधीपासून मदत मिळत आहे, त्यांना सुद्धा या योजनेसाठी ते पात्र नसेल, अपात्र असेल. ती बघा, पात्रतेशी संबंधित अधिक माहिती आणि अर्ज प्रक्रियेबाबत माहितीसाठी अर्जदाराने जवळच्या जिल्हा समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधायचा किंवा तुम्ही स्वतः जाऊन व्हिजिट द्यायचे आणि तुम्ही अर्जाबद्दल विचारू शकता. अर्ज कसा करावा? तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी असून त्यासाठी खालील पद्धत वापरता येते. आता कोणती पद्धत वापरायची तुम्हाला? ऑफलाईन अर्ज प्रक्रिया आणि ऑनलाईनसुद्धा प्रक्रिया आपल्याला बघायचं आहे. व्हिडिओला स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा. तर बघा, या ठिकाणी अर्ज फॉर्म मिळवा. आता अर्ज तुम्ही कुठून मिळवायचं आहे? आपल्या जिल्हा समाज कल्याण कार्यालय, तहसील कार्यालय किंवा ग्रामपंचायत कार्यालयातून अर्जाचं फॉर्म घ्यायचं आहे तुम्हाला. आता फॉर्म कसा भरायचा आहे? अर्जाच्या फॉर्ममध्ये आपले वैयक्तिक तपशील आणि उत्पन्न आणि पात्रतेशी संबंधित माहिती नीट भरायची आहे तुम्हाला. तर बघा, वैयक्तिक तुमचं नाव, पत्ता जसं आधारवरती दिलं तसंच तुम्ही ॲप्लिकेशन भरायचं. उत्पन्न जसं आहे तुमचं उत्पन्न चालू वर्षाचं काढायचं आणि पात्रतेशी संबंधित माहिती नीट भरायची. तिसरा हा आवश्यक कागदपत्रे जोडा. फॉर्मसोबत खालील कागदपत्रे जोडणे आवश्यकता आहे. आधार कार्ड, ओळखपत्रासाठी रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, तहसीलदार अधिकृत अधिकाऱ्याकडून प्रमाणित केलेलं इन्कम सर्टिफिकेट, वैद्यकीय प्रमाणपत्र. जर दिव्यांग किंवा गंभीर आजार असेल तर वैद्यकीय प्रमाणपत्र, संबंधित परिस्थिती दर्शवणारे इतर कागदपत्र जसे की विधवा प्रमाणपत्र, अनाथ असल्याचे प्रमाणपत्र, घटस्फोटित प्रमाणपत्र. हे तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे या कॅटेगरीचं एक सर्टिफिकेट तुम्हाला जोडावं लागेल. 4 नंबर आहे फॉर्म जमा करा. आता फॉर्म सर्व तुम्ही रेडी केले असेल, तुमचे डॉक्युमेंट अटॅचमेंट केलं असेल आणि तुम्हाला कुठे जमा करायचं फॉर्म? तर बघा, फॉर्म आणि कागदपत्रे ग्रामपंचायत कार्यालय किंवा
तहसील कार्यालय किंवा जिल्हा समाज कल्याण कार्यालयात जमा करा. आता 3 ठिकाणी तुम्ही कोणत्याही एक ठिकाणी जाऊन जमा करू शकता. ग्रामपंचायत असेल, तहसील कार्यालय असेल किंवा जिल्हा समाज कल्याण कार्यालय असेल, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचा फॉर्म सबमिट करू शकता. 5 नंबर आहे सत्यापन. सत्यापन काय असते बघा, संबंधित अधिकारीकडून अर्जाचे व कागदपत्रे सत्यापन केले जाते. बघा, अर्ज पात्र असल्यास मजुरी मिळेल. 6वा मुद्दा, योजना मंजूर झाल्यावर. तर बघा, तुमची जे ॲप्लिकेशन मंजूर झाल्यावर मजुरीनंतर लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर दरमहा निधी जमा केला जातो. बँक खाते नॅशनलाइज बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये असणे आवश्यक आहे. तर बघा, तुमचं बँक अकाउंट कोणत्याही बँकेचं असावं. नॅशनलाइज बँक किंवा इंडियन पोस्ट ऑफिसमध्ये खातं असणं गरजेचं आहे. आता ऑनलाईन प्रक्रिया बघा, काही भागामध्ये ऑनलाईन प्रक्रिया असेल तर कोणती पद्धत, कोणत्या मेथडने फॉर्म भरायचा आहे, तर बघा, महासहयोग पोर्टल शासकीय संकेतस्थळावर जावा. आता ही लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तुम्ही डायरेक्ट जाऊन त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही या लिंकवरती तुम्ही ॲप्लिकेशन अप्लाय करू शकता. आता आपल्या भागामध्ये आपल्याला चेक करायचं आहे ऑनलाईन आहे का ऑफलाईन आहे अर्ज, ते आपण चेक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी रजिस्ट्रेशनसाठी पोर्टल ओपन होईल. तेव्हा तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं आहे, तुमचं डिस्ट्रिक्ट चेक करायचं. डिस्ट्रिक्ट तुमचं ऑनलाईन आलं तर ऑनलाईन ॲप्लिकेशन भरू शकता, नसेल तर ऑफलाईन फॉर्म भरायचं आहे. करण्याची सुविधा काही भागामध्ये उपलब्ध आहे. तर बघा, काही भागामध्ये ऑनलाईन सुविधा आहेत, काही भागामध्ये ऑफलाईन सुविधा आहेत. नोंदणी करा. तर सुरुवातीमध्ये तुम्हाला काय करायचं, ऑनलाईन नोंदणीसाठी आपल्याला पोर्टलवर नवीन खाते तयार करा किंवा आधार क्रमांक वापरून लॉग इन करायचे. तुम्हाला तुमचा ओळखपत्र एक आयडेंटिटी द्यायचं आणि लॉग इन करायचं आहे. तिसरा मुद्दा आहे अर्ज फॉर्म भरा. ऑनलाईन फॉर्ममध्ये आवश्यक तपशील भरायचे आहे. दुसरा, कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायचे आहेत. बघा, ऑनलाईन जर तुम्हाला ॲप्लिकेशन सबमिट करायचं आहे तर तुम्हाला कंपल्सरी आहे डॉक्युमेंट अपलोड करावं लागेल. तर सर्व डॉक्युमेंट स्कॅन करून तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे. 4 नंबर, अर्ज सबमिट करा. अर्ज सादर केल्यानंतर त्यांच्या क्रमांक नोंदवून ठेवा. म्हणजे बघा, तुमचा अर्ज फायनली तुम्ही सबमिट केल्यानंतर तुम्हाला रेफरन्स नंबर येईल तुमचं, ते तुम्ही एका पेजवरती लिहून ठेवायचं आहे. अर्जाची स्थिती ऑनलाईन तपासता येते. तर तुमच्याकडे रेफरन्स नंबर असेल, तुम्ही लिहून घेतलं असेल, तर तुमचं अर्ज कुठपर्यंत आला, प्रोसेस कुठपर्यंत आली, हे तुम्ही ऑनलाईन तुमच्या मोबाईलमध्ये चेक करू शकता. ती बघा, अर्ज करताना सर्व कागदपत्रे व्यवस्थित आणि प्रमाणित असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी किंवा मार्गदर्शनासाठी जवळच्या जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांना संपर्क करा. तर बघा, तुम्हाला आणखी माहिती हवी असेल संजय गांधी निराधार योजनेबद्दल किंवा ॲप्लिकेशनबद्दल काही तुम्हाला शंका असेल, तर तुम्ही समाज कल्याण अधिकारी यांना संपर्क करून त्या ठिकाणी किंवा प्रत्यक्ष तुम्ही ऑफिसमध्ये जाऊ व्हिजिट देऊन तुम्ही चांगल्या पद्धतीने माहिती घेऊ शकता. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. असेच नवनवीन योजनेबद्दल किंवा नवनवीन भरतीबद्दल किंवा नवनवीन जाहिरातबद्दल किंवा नवनवीन ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं, तेही मी सर्व अपडेट या चॅनलवरती देत असतो. तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.